तुम्हाला माहीत आहे का, कोकणात एक असा राखणदार जो 365 खेड्यांचं रक्षण करतो. तर नमस्कार, मी सोहम आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो कोकणातील देवकथाच्या 4थ्या एपिसोडमध्ये. आज आपण आलेलो आहोत सावंतवाडीच्या जंगलातील एक अशी शक्ती जिला शिवशंकरांचं अंश मानलं जातं, म्हणजेच श्रीदेव उपरलकर देवस्थान इथे. एके दिवशी ब्रिटिशांनी सावंतवाडी संस्थानावर अचानक हल्ला केला. राजांकडे तयारी नव्हती, पण आशा होती उपरलकर देवाच्या कृपेची. राजे बापूसाहेबांनी सेनापती दळवींच्या हातात एक नारळ दिला आणि गाराणा घालायचा संदेश दिला. दळवींनी याच 2 पाषाणांसमोर एक नारळ ठेवला आणि सावंतवाडीच्या संरक्षणासाठी गाराणं घातलं. नारळ फुटताच काहीतरी दिव्य घडलं. गांधील माशांचा प्रचंड मोहोळ उडला आणि शत्रूंची दणादाण उडली. काही ब्रिटिश मेले तर काही शस्त्र सोडून पळून गेले. लोक म्हणतात त्या रात्री देव स्वतः रणभूमीवर उतरला होता. आख्यायिका मोठी, रहस्य त्याहून खोल, पण भक्तांच्या मनात आजही एकच भावना: उपरलकर देव नेहमी भक्तांच्या संरक्षणासाठी धावून येतो. आणि या सिरीजमध्ये माझ्यासोबत अशाच काही रहस्यमय कथा ऐकण्यासाठी पेजला फॉलो करा.